नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत. अधिक महिना जवळ येतोय आणि बऱ्याच गृहिणींची अनारशाची साठीची तयारी पण सुरू झाली असेल. कारण अनारशाला अधिक महिन्यामध्ये खूप महत्त्व आहे आणि प्रत्येक सासू जावयासाठी आपल्या अनारशाचं वाण तयार करत असते हौसेनी. तर अनारशाचा व्हिडिओ तर आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे. त्याच्यानंतर भगरीचे अनारसे पण आहेत. त्यानंतर अधिक महिन्यामध्ये जे आपण करू ना तर ते अधिक पुण्यप्रद होतं असं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. त्याच्यामुळे या महिन्यामध्ये जास्तीत जास्त चांगली कामं करायची, म्हणजे त्या चांगल्या कामांचं अधिक जास्त चांगलं फळ आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर विड्याला पण खूप महत्त्व आहे. विडे 33 विडे 33 दिवस एकतर एखादे जण देऊ शकतात व्रत म्हणून, किंवा 33 पानांचा एक विडा असं सुद्धा देतात. आपल्याला जसं जमेल तसं आपण करायला हरकत नाही. एकूण काय 33 या अक्षराला, या अंकाला महत्त्व आहे अधिक महिन्यामध्ये. तर आपण 33 काय देऊ शकतो धार्मिकतेपेक्षा वेगळं. तर काय आहे की असं सांगितलेलं आहे की एरवी मुलगी ना कधीही आईची ओटी भरत नाही, पण अधिक महिन्यामध्ये मात्र फक्त अधिक महिन्यामध्ये मुलगी आईची ओटी भरते आणि यथाशक्ती जशी साडी वगैरे तिला काय द्यायचं असेल ते देऊ शकते. जर आपल्याला साडीपेक्षा वेगळं जर काही द्यायचं असेल तर आपण 33 वस्तू आईला देऊ शकतो का, त्याचा आपण विचार करूया. आपण बघूया ना आपल्या आईला 33 कुठल्या वस्तू आवडतात ते आपल्याला माहिती आहे का. तर असं तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर हा झाला धार्मिकतेचा भाग. पण आपण पर्यावरणाला पूरक अशा पण काही गोष्टी करू शकतो का, त्याचा पण आपण विचार करूया. 33 झाडं आपण लावू शकतो का. अर्थात त्या 33 झाडांची पुन्हा पुढं काळजी घेतली जाणार आहे याची जर खात्री असेल तरच ती 33 झाडं लावण्यात अर्थ आहे. नाहीतर आजकाल काय होतं, झाडं द्यायची, झाडं त्याच्यामुळे सगळीकडे झाडं देतात, पण त्यानंतर पुढं त्या झाडांचं काय होतं कुणाला काही कळत नाही. तर बघा, म्हणजे तुम्ही विचार करा. त्याच्यानंतर ती झाडं पर्यावरणाला पूरक अशीच असायला पाहिजेत. त्यानंतर आपण 33 वह्या देऊ शकतो का. काही गरजू विद्यार्थ्यांना आपण रोज एक वही, अशा 33 विद्यार्थ्यांना 33 वह्या देऊ शकतो. अगदी छोटं छोटं आपण काहीही करू शकतो. एखादी गृहिणी असेल तर ती 33 पोळ्या करेल एखाद्या दिवशी आणि एखाद्या आश्रमात वगैरे नेऊन देऊ शकते का, तर ते पण बघावं. त्यानंतर 33 वस्तू अशा कुठल्या ज्या आपण करतो घरामध्ये, म्हणजे कुणी कलेच्या काही वस्तू कलाकुसरीच्या करत असतील तर त्या 33 वस्तू करून तुम्ही देऊ शकता. किंवा एखादी ताई असेल तर ती करत असेल जमजा, तर तिला प्रोत्साहन म्हणून तिच्याकडनं आपण अशा काही वस्तू करून इतरांना हळदी कुंकू वगैरे करून देऊ शकतो का, तर ते पण बघू शकतो. आपल्या यथाशक्ती आपली जशी इच्छा असेल तर त्याप्रमाणे 33च्या पटीमध्ये आपण काय काय वेगवेगळं करू शकतो, तर ते मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. मी काय केलं ते पण मी तुम्हाला नंतर सांगेन. आणखीन एक मला सुचवायचं होतं, म्हणजे 33 पिशव्या आपण जर शिवून दिल्या ना, आपल्याकडे कितीतरी प्रकारचं कापड पडलेलं असतं घरामध्ये. अगदी साधं घरातल्या घरात जरी साध्या धावदोऱ्याने जरी पिशव्या शिवून दिल्या आणि एखाद्या भाजीवालीकडे दिल्या तर ती काय करेल की तेवढ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या वाचतील असं मला वाटतं. मी याच्या आधी पण अनेक वेळेला अशा कापडी पिशव्या शिवून दिलेल्या आहेत. तर तुम्ही पण, तुम्हाला जर शक्य असेल तर असं करू शकता आणि कापडी पिशव्या दिल्यामुळे प्लॅस्टिकच्या पिशव्या वाचवू शकता. तर असं खूप वेगवेगळं तुम्हाला पण सुचेल, तर तुम्ही काय केलं ते पण मला सांगा. आणि आज मी तुम्हाला बत्तासे अगदी सोप्या पद्धतीने कसे करायचे ते पण मी सांगणार आहे. त्यानंतर सध्या यावर्षी ना नेटवर बऱ्याच ठिकाणी काय जे व्हायरल झालंय की ती 33 पाकळ्यांचं कमळाची वात किंवा असं काही काही वेगवेगळं, तर ते पण मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर आज मी तुम्हाला अगदीच साधी सोपी 33 पदरी जी वात आहे तर ती करणार आहे आणि तो दिवा लावणार आहे आणि अधिक महिन्याचा शुभारंभ करणार आहे. आणि मग 33 दिवस तुम्ही काय केलं ते पण मला सांगा आणि मी काय केलं ते पण मी तुम्हाला नंतर सांगेन. तर चला आता आधी बत्तासे कसे करायचे ते बघूया. नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बत्तासे कसे करायचे ते बघूया. अधिक महिना येतोय आणि अधिक महिन्यात बत्तासेचं वाण देत असतात. तर त्याच्यासाठी मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि जेमतेम साखर बुडेल एवढंच पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. अगदी अर्धी वाटीपेक्षा सुद्धा थोडं कमी पाणी घातलं तरी सुद्धा चालतं. तर साधारण अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि गॅस लावायच्या आधी आपण ह्याला असं छान तूप लावून घेऊया. त्यानंतर गाळण्याने एकसारखी अशी छान पिठी साखर पण याच्यामध्ये भुरभुरून घ्यायची, म्हणजे बत्तासे अजिबात चिकटत नाही. गॅस लावल्यानंतर हे कंटिन्युअसली आपल्याला ढवळत राहायचं आहे. अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये हे बत्तासे तयार होतात, कारण अर्धी वाटी फक्त आपण साखर घेतलेली आहे. पाकाला छान उकळी फुटलेली आहे. याच्यानंतर सुद्धा आपल्याला अजून 1 ते 2 मिनिटं हा पाक शिजवून घ्यावा लागेल. कमी क्वांटिटीमध्ये असल्यामुळे अगदी 3 मिनिटातच छान उकळी आलेली आहे. पाक कसा चेक करायचा ते पण दाखवते मी.
एक थेंब आपण घालून बघितलंय, पण हा अजून थेंब ओघळतो, याचा अर्थ पाक आपला तयार झालेला नाहीये. याच्यात अगदी एक पाव चमचा मी तूप घालतीये. खरं तर बत्तासे अगदी सहज बाहेर उपलब्ध असतात, पण त्याच्यामध्ये स्वच्छतेचं कितपत बघितलेलं असतं आपल्याला माहिती नाही. परत त्याच्यामध्ये सोडा वगैरे सुद्धा घातलेला असतो. तर त्याच्यासाठी हे पटकन असे घरातल्या घरात बत्तासे करायचे आणि ज्यांना कोणाला वाण द्यायचं किंवा लहान मुलांना खाण्यासाठी सुद्धा. मला आणखीन एक सांगायचं आहे की हे जे बत्तासे असतात ना, तर ते उन्हाळ्यामध्ये जर खाल्ले ना तर ते थंड असतात. म्हणजे जसं खडीसाखर थंड असते ना, तर तसं ही प्रोसेस या साखरेवर केल्यामुळे असं म्हणतात की ज्या साखरेच्या माळा असतात ना, आपण गुढीपाडव्याला वगैरे करतो त्या, आणि हे बत्तासे थंड गुणाचे असतात, तर त्याचा उष्णतेसाठी आपल्याला फायदा होतो. तर आता आपण हा पाक चेक करूया. मला वाटतं हा पाक झालेला आहे. याच्यापेक्षा घट्ट झालाय, पण अजून सुद्धा पूर्ण झालेला नाहीये. तर अजून 1 मिनिट मी हा पाक शिजवून घेणार आहे. हे बघा, आता हा जो मी थेंब घातलाय हा हालत नाहीये, ते म्हणजे याचा अर्थ आपला पाक झालेला आहे. तर आता आपण याचे बत्तासे करूया. आता हे फार वेळ आपल्याला घालवायचं नाही, पटापट घालायचे. तुम्हाला हव्या त्या साईजचे तुम्ही घालू शकता. आणि समजा हा पाक जर फार घट्ट झाला ना, तर आपण याच्यामध्ये पाणी घालून परत याचे बत्तासे घालू शकतो. आता मी करणार आहे रंगीत बत्तासे छान दिसण्यासाठी, आणि याच्यामध्ये मी थोडासा बिटाचा रस घातलेला आहे. जेवढा जास्त घालू तर तेवढा जास्त डार्क रंग येईल, पण मी याच्यामध्ये अगदी थोडासा बिटाचा रस घालून हे बत्तासे करणार आहे. जसं मगाशी केलं होतं तसं साखर बुडेपर्यंत पाणी घालायचं. मी आत्ता 1 वाटी साखर घेतलेली आहे, आणि आता आपण याचा जसा मगाशी केला पांढऱ्या बत्ताशासाठी पाक तसाच करणार आहे. तर पाक झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. एक 10 मिनिटामध्ये हे छान सेट होतात. हे बघा, अगदी मस्त झालेले आणि छान असे खुसखुशीत होतात, कारण याच्यात आपण तूप घातलेलं आहे, त्याच्या सोडा बिडा नाही घातला तरीसुद्धा छान खुसखुशीत होतात. मी तुम्हाला आता एक हे तोडून दाखवते. हे बघा, तुम्हाला जाळी पण दिसत असेल. छान जाळीदार असे आपले बत्तासे तयार झालेले आहेत, आणि अगदी 10 ते 15 मिनिटात हे सगळे बत्तासे तयार झालेले आहेत. तर तुम्ही पण यावेळेला अधिक मासाचे जे बत्तासे आहेत वाणाचे, तर ते घरीच करा. तर मंडळी, अधिक महिन्यासाठी म्हणून मी या 33 वाती एकत्र एका समईमध्ये लावणार आहे. 7-7 आणि उरलेले 5 असे मी एकत्र सगळ्या केलेले आहे. तुम्ही पूर्ण 33 वातींचा एकसुद्धा लावू शकता. येणाऱ्या अधिक मासाच्या तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.